नमस्कार. आता आपल्याला हे जे दिसतं की पर कॅपिटल इन्कम जो आहे, विकास दर आपण म्हणतोय की डेव्हलपिंग आपण भारत आहे 6.5 विकास दर होतोय. त्याच पद्धतीनं आत्ताचा विकास दर जो अमेरिका, जपान किंवा जर्मनीचा आहे जो 2 किंवा 3% आहे. तर तो विकास दर जरी असला तरी अमेरिका, जपान किंवा जर्मनी यांचा पर कॅपिटल इन्कम बघितला तर तो साधारणतः 30 लाख ते 40 लाखाच्या दरम्यान आहे. आणि तोच भारताचा जर पर कॅपिटल इन्कम बघितला तर तो साधारणतः 2 लाखाचा दिसतोय. तर त्या संबंधात आपण मार्ग कसं करावं? आकडेवारीत जात नाही आहे. पर कॅपिटल इन्कम आपला कमी आहे हे तुमच्या म्हणण्याचं सार घेऊन मी सांगतो. म्हणजे तुमचे आकडे बरोबर आहेत की नाही याच्यात मी जात नाही. पर कॅपिटल इन्कम म्हणजे काय? तर टोटल इन्कम डिवायडेड बाय नंबर ऑफ पीपल, याला म्हणायचं पर कॅपिटल इन्कम. म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये कुटुंबाचं उत्पन्न 5 लाख आहे आणि कुटुंबात 5 जण आहेत तर पर कॅपिटल झालं 1 लाख. तसं देशाचं उत्पन्न जे मी आत्ता सांगितलं की 3.5 लाख ट्रिलियन आपण मानतो, ते भागिले देशाची लोकसंख्या. आता इतर देशांच्या बाबतीत जेव्हा आपण आपल्या देशाशी तुलना करायला लागतो त्यावेळेला आपला डिनॉमिनेटर म्हणजे छेदस्थान हे खूप जास्ती आहे. ज्या घरात 5 लाखाचंच उत्पन्न आहे आणि 5 जण आहेत आणि ज्या घरात 5 लाखाचं उत्पन्न आहे आणि 2च जण आहेत तर त्यांचा पर कॅपिटल इन्कम जास्ती राहणारच आहे. त्यामुळे आपला विकासाचा दर जरी जास्ती असला आणि आपण 5 ट्रिलियनपर्यंत जरी गेलो तरी सुद्धा पर कॅपिटल इन्कम वाढ ही हळूहळूच होत राहणार आहे. हे आपण मान्य केलं पाहिजे, कारण ते आपल्या फारसं कोणाच्याही हातात नाही. याच्यात मी तुम्हाला चायनाचा पण GDP किती आहे तो सांगितला ना. $19.74 ट्रिलियन इतका त्यांचा GDP आहे. म्हणजे न्यूमरेटर मोठा आहे, आपला न्यूमरेटर अजून मोठा झालेला नाही आहे आणि डिनॉमिनेटर साधारण त्यांच्या जवळपास आहे, म्हणून आपलं पर कॅपिटल कमी राहणार आहे. हे अगदी सिंपल मॅथमॅटिक्स आहे, याच्यात फार अर्थशास्त्र आहे असं मला वाटत नाही. नमस्कार सर. माझा प्रश्न असा आहे की जेव्हा काल जे परवाच्या दिवशी अर्थमंत्र्यांनी जे काही पास केलं त्याच्यामध्ये त्यांनी एक सांगितलं आहे की पुढच्या आठवड्यामध्ये मी इन्कम टॅक्सचं काही बिल पास करणं, ते नेमकं काय थोडीशी माहिती द्या. इन्कम टॅक्सचा जो आत्ताचा कायदा आहे तो 1962 सालचा कायदा आहे. 62 सालापासून 24 सालापर्यंत तो कायदा चालत आला आहे. परिस्थिती किती बदलली आपण सगळेजण जाणतो. तसा दृष्टिकोन पण बदलला आहे. दोन्ही फरक आहे. परिस्थिती पण बदलली, दृष्टिकोन पण बदलला आहे. पूर्वी आपले कायदे म्हणजे आत्ता जो कायदा बदलला, क्रिमिनल CRPC बदलला, दंड संहिता होती ती न्याय संहिता केली. हा दृष्टिकोनातला बदल आहे. ब्रिटिशांनी जे कायदे केले ते दंड करण्यासाठी केले, आपल्या देशातले कायदे न्याय देण्यासाठी असले पाहिजे, हा दृष्टिकोनातला बदल आहे. तसं इन्कम टॅक्समध्ये सुद्धा काही दृष्टिकोनातला बदल आहे आणि काही बदल जो आहे तो परिस्थितीमुळे झालेला बदल आहे, अर्थव्यवस्थेत झालेल्या बदलामुळे आहे. म्हणून हा 62चा कायदा आता बदलणं आवश्यक आहे असं सरकारला वाटल्यामुळे नवीन कायदा लवकरच, त्यांनी तर पुढच्या आठवड्यात असं म्हटलं आहे, लवकरच तो येईल. तो येताना त्यांनी 2 गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्याची लांबी पूर्वीपेक्षा निम्मी असेल आणि त्याचे सेक्शनसुद्धा निम्मे असतील आत्ताच्या कायद्यापेक्षा. एवढ्या 2 गोष्टी त्यांनी स्पष्ट केल्या आहेत. मला असं वाटतं की हे निम्मं करताना बहुतेक सगळे पेनल्टी सेक्शन्स जे आहेत त्याच्यात भरपूर कपात होईल आणि व्हॉलंटरीली तुम्ही कंप्लायन्स करावा आणि कंप्लायन्ससुद्धा सोपा होईल. कारण मी जर शब्द आत्ता वापरला, ईज ऑफ पेईंग टॅक्सेस, आत्ता टॅक्स गोळा करण्याचा खर्च हा सुद्धा खूप जास्ती आहे. तो आता बराच कमी केला आहे त्यांनी.
सगळं ऑनलाईन आणून बराच तो कमी झाला आहे. आणि त्याच्यामुळे बाकीच्या ज्या काही प्रॅक्टिसेस होतात त्यालाही आळा बसलेला आहे. अशा काही सुधारणा येऊन तो नवीन कायदा येईल. तो छोटा कायदा असेल असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे. याच्यापेक्षा जास्ती काही म्हणजे त्या कायद्यात काय असेल हे म्हणजे पतंग उडवण्यासारखं आहे. म्हणजे मला काय वाटतं हे मी सांगत बसण्यासारखं आहे. मला वाटतं त्याची काही आवश्यकता नाही आहे. सर नमस्कार. नमस्कार. लोकांची 2-3 वर्षापासून क्रयशक्ती कमी झालेली आहे, सेव्हिंग पण कमी होत आहे असं आपलं निदर्शनास आलंय. मला फक्त एवढंच वाटतं की ह्यांनी आत्ता एकदम 5 लाख 7 12 लाख केले. हे 2-3 वर्षापासून जर केले असते तर याचा फरक झाला असता का, एवढंच विचारायचं. आईकडे 1 चॉकलेट मागितलं आणि आईने 5 चॉकलेट दिली तर जी अवस्था होते तशी अवस्था तुमची माझी सगळ्या टॅक्सपेयरची झाली. एकदम 5 लाख. मला वाटतं मी जी पार्श्वभूमी सांगितली तिचा जर विचार केला तर थोडीशी सूट दिली असती तर थोडासा कर वाचला असता. आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम बाजारात दिसायला पाहिजे होता तो कदाचित दिसला नसता. कारण सरकारला आपला रेव्हेन्यू लॉस करून घेण्यात काय हशील आहे. कोणतं सरकार अशी स्टेप घेईल की आपला रेव्हेन्यू कमी होईल, उत्पन्न कमी होईल. 1 लाख कोटी रुपयाचं उत्पन्न सरकारचं कमी होईल असं अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. हे 12 लाख केल्यामुळे शासनाचा जो रेव्हेन्यू लॉस आहे तो 1 लाख कोटीचा आहे. याचाच अर्थ कॉस्ट बेनिफिट त्यांनी बघितलं आहे की नाही. 1 लाख रेव्हेन्यू लॉस का मान्य करायचा. तो मान्य करायचा याचं कारण आम्हाला हे 2 इफेक्ट्स पाहिजेत. बाजारातली मागणी वाढली पाहिजे, बचत वाढून गुंतवणूक वाढली पाहिजे. याचाच अर्थ असा मी घेतो की ह्या 2 गोष्टींमुळे हा 1 लाखाचा लॉस कॉम्पेन्सेट होणं शासनाला अपेक्षित आहे. सर नमस्कार. नमस्कार. सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा 2 विषय 2 क्षेत्र आहेत. एक शिक्षण क्षेत्र आणि दुसरं संरक्षण. याच्यात नेमकं काय झालंय थोडक्यात जरा. शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत भरीव तरतुदी आत्ताच्या अर्थसंकल्पात आहेत आणि त्या प्रामुख्याने 2-3 क्षेत्रात आहे. पहिलं क्षेत्र आहे मेडिसिन. किती सीट्स वाढतील हे अर्थसंकल्पात नमूद केलं आहे. म्हणजे आमचं टार्गेट काय आहे, आगामी वर्षामध्ये मला जर बरोबर आठवत असलं तर 1200 सीट्स वाढतील असं त्यांनी आत्ता अर्थसंकल्पात सांगितलं आहे. दुसरं त्यांनी सांगितलं आहे ते म्हणजे IITs. IITची संख्या किती वाढेल आणि विद्यार्थी किती वाढतील याचा पण आकडा अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलेला आहे. मला असं वाटतं की ही 2 क्षेत्र आणि त्याच्या जोडीला इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि त्यांचे विद्यार्थी म्हणजे थोडक्यात उद्योगाला मदत करणारी क्षेत्र आणि आरोग्याला उपयुक्त असलेली क्षेत्र याच्यावर भर अर्थसंकल्पात दिलेला आहे. आत्ता आरोग्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक कॅन्सरचं सेंटर उभं करू असं पण सांगितलं आहे. 35 ड्रग्जवरची कस्टम ड्युटी रद्द केलेली आहे. मला असं वाटतं की ह्या सगळ्या तरतुदी तुमच्या माझ्या आरोग्याची काळजी करणाऱ्या आहेत. आणि एकीकडे IIT आणि इंजिनिअरिंग हे इंडस्ट्रीला बूस्ट मिळावं म्हणून या क्षेत्रात काही केलेलं आपल्याला दिसतं. हे झालं शिक्षणाबद्दल. आता दुसरा विषय तुम्ही विचारला होता डिफेन्सचा. डिफेन्समध्ये ॲलोकेशन म्हणजे त्या डिपार्टमेंटचं बजेट हे कमी केलेलं नाही, वाढवलेलं नाही आहे. त्यामुळे विशेष काही त्याच्याबद्दल आत्ता सांगता येईल असं नाही आहे. जेव्हा त्या डिफेन्स डिपार्टमेंटचं स्वतंत्र बजेटचा तपशील येईल तेव्हा फक्त वर खाली काय केलं आहे एवढंच फक्त बघता येईल. हा पुन्हा सोशल वेलफेअरचा भाग आला. पेन्शनर्ससाठी बजेट वाढवलं पण ते टोटल डिफेन्स बजेटमधला एक पार्ट आहे म्हणून मी म्हटलं त्याच्यात वर खाली कुठेतरी केलं असेल पण टोटल डिफेन्स बजेटमध्ये काही वाढ नाही आहे. इथे सरकारने UPAच्या काळामध्ये 2007-08मध्ये न्यूक्लिअर डील साईन केलं होतं परंतु अनेक वर्ष त्याच्यात काहीच झालं नाही. तर आता सरकारला असं वाटतं की त्याच्यामधली गुंतवणूक वाढवावी तर त्याच्यामध्ये अमेरिकेला खुश करण्याचा प्रयत्न आहे का.
आणि दुसरं प्रश्न PSU संबंधीच आहे की डिसइन्व्हेस्टमेंट तेवढी होत नाही असं दिसत आहे. तर PSU प्रमोट करा, PSU प्रॉफिटेबल होत आहेत, बँकासुद्धा प्रॉफिटेबल होत आहेत. तर हे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? अमेरिकेला खुश करण्यासाठी न्यूक्लिअर हा पहिला प्रश्न आहे. मला वाटतं सगळ्या बजेटचा फोकसच मी सुरुवातच त्याच्यापासून केली होती. खुश करणं नाही, अगदी असं थेट म्हणता येणार नाही, पण नाराज होऊ नये, या दोन्हीत फरक आहे. मला असं वाटतं एखाद्याला खुश करणं आणि एखादा नाराज न होणं याच्यात फरक आहे. तेवढा प्रयत्न नक्की याच्यामध्ये आहे. पण आपल्याला न्यूक्लिअरपासून तोटा आहे का काही, किंवा फायदा होणार नाही आहे का काही, तर असं काही नाही आहे. त्यामुळे फायदा आपला होणार आहे. योग्य वेळेला योग्य क्षेत्रात योग्य प्रकारचा निर्णय घेणं असं मी त्याला म्हणू शकेन. आम्हाला कधीतरी न्यूक्लिअरी स्ट्रॉंग व्हायचंच आहे न्यूक्लिअर क्षेत्रामध्ये, त्याच्यासाठी अमेरिकेची मदत लागणारच आहे. मग आत्ताचा कदाचित ही योग्य वेळ आहे का, योग्य संधी आहे का, असाही विचार झाला असेल. त्यामुळे त्याच्यासाठी तरतूद आत्ता आहे. दुसरा विषय तुमचा होता PSU, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स. 91 सालापासून ही लाट आलेली आहे. जेव्हा नवीन आर्थिक धोरण आलं आणि त्याच्यामध्ये 3 गोष्टी होत्या, त्याला खाऊजा म्हणायचे: खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. या 3 गोष्टींची सुरुवात झाली आणि त्या 3 मधला एक खाजगीकरण म्हणजेच पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स मधून सरकारने बाहेर पडणं. त्याला गोंडस शब्द वापरला, डिसइन्व्हेस्टमेंट. पण आपल्या भाषेत बोलायचं तर उद्योग विकणे असा त्याचा अर्थ होतो. गेल्या 2-3 वर्षामध्ये डिसइन्व्हेस्टमेंट कमी झालेली आहे. ही कमी झाली हे चांगलं का वाईट? तर जे उदारीकरणाला फॉर मंडळी आहेत, म्हणजे ज्यांच्या दृष्टीने एक फार छान वाक्य आहे या संदर्भातलं, इट इज नॉट द बिझनेस ऑफ द गव्हर्नमेंट टू डू द बिझनेस, असं एक वाक्य आहे. इट इज नॉट द बिझनेस ऑफ द गव्हर्नमेंट टू डू द बिझनेस. शासनाचं हे कामच नाही की त्यांनी धंदा करावा. पण मला सांगा मित्रांनो, ज्या वेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला आपल्याकडे खाजगी उद्योग चालवणारे किती उद्योग समूह होते, ज्यांची नावं आजही आपण घेतो: टाटा, बिर्ला. आणि अलीकडच्या 70-75 वर्षात अजून एक 5-25 नावं वाढली असतील, एवढीच. म्हणजे खाजगी क्षेत्रातनं उद्योग उभा राहणं. आणि हे उद्योग खाजगी क्षेत्रातनं कोणते उभे राहत आहेत? तर जिथे त्यांना प्रॉफिट आहे तिथे ते गुंतवणूक करतात. पण त्यांना प्रॉफिट झाला म्हणजे अर्थव्यवस्था सुधारेल असं नाही आहे ना. पायाभूत क्षेत्रामध्ये गुंतवणूक झाल्याशिवाय उद्योग बहरत नाही. म्हणून मग अगदी थोडे बघा, इलेक्ट्रिसिटी उत्पादनात किती आहेत? 2-3 आहेत. हे जर झालं नाही तर देशाचा आर्थिक विकास होणार नाही. म्हणून पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगची स्थापना झाली. दुर्दैवाने काळाच्या ओघात त्या सगळ्या अक्षम झाल्या, त्यांची मॅनेजमेंट चांगली नाही राहिली, त्या सगळ्या तोट्यात गेल्या. आणि मग इतकी गुंतवणूक आणि इतका तोटा, मग सरकारला हे कसं परवडतं, म्हणून सरकारने विकून टाकावं आणि खाजगी क्षेत्र ते चांगलं चालवेल अशी एक आशा दाखवली गेली आणि डिसइन्व्हेस्टमेंटची सुरुवात झाली. ती 91 सालापासून आत्तापर्यंत कंटिन्युअसली चालू आहे. तो एक मोठा हेड रिसीट साईडला कॅपिटल रिसीट म्हणून दाखवला जातो. गेल्या 2-4 वर्षात काही फरक झाला का? तर आपल्याला दिसेल अनेक पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स नफ्यात आले. जे तोट्यात होते ते विकायला लागल्यावर अगदी ग्राम्य भाषेत सांगायचं तर भंगारच्या किमतीत विकली गेले. आता प्रॉफिटमध्ये आलेत. या वर्षी सुद्धा बँकांनी 1,21,000 कोटी रुपयाचा डिव्हिडंड सरकारला दिलाय. ज्या सगळ्या बँका डबघाईला आल्या होत्या आणि 10 लाख कोटीपेक्षा जास्त NPS झालेले होते, त्या बँका नफ्यामध्ये आलेल्या आहेत. पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्सच आहेत त्या. असे अनेक उद्योग पब्लिक म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातले नफ्यात येऊ लागलेले आहेत. आता त्यामुळे काय होणार? डिसइन्व्हेस्टमेंट करायची तरीसुद्धा सरकारला बार्गेनिंग पॉवर आली त्याची किंमत ठरवण्यासाठी. एक. आणि दुसरं,
जर का समजा ते प्रॉफिटेबल चालत असतील आणि सरकारला त्या गुंतवणुकीवर, कारण गुंतवणूक झाली त्या काळात, नफा मिळणार आहे आज, त्या गुंतवणुकीवर आज नफा मिळणार आहे, त्यामुळे कदाचित ते आजच्या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा विचार करायला लागला तर ते प्रॉफिटेबल पण असू शकतील. असा सगळा विचार करून डिसइन्व्हेस्टमेंटचे निर्णय आता होतील. त्यामुळे स्वाभाविकपणे त्याची गती मंदावणं हे मला वाटतं नॅचरल आहे. याच्यामध्ये काही फार डोकं लावायची आवश्यकता नाही आहे. नमस्कार सर. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की इनमुव्हेबल प्रॉपर्टीमध्ये कॅपिटल गेन्स टॅक्स त्याच्यात आत्ताचा काय नियम आहे? कारण मध्यंतरी 20% होते आणि त्याला कमी करून 12% काहीतरी केलं होतं, 12.5. तर आत्ता या बजेटमध्ये काय आहे? काही फरक नाही आहे. ओल्ड रिजिम आणि न्यू रिजिम हे आपलं क्रिएशन आहे. जगात कुठेही टॅक्स सिस्टीमचे असे 2 भाग नाही आहेत, पण तरी आपण एक मान्य केलं पण ते की ओल्ड रिजिम आणि न्यू रिजिम. ते आता 75% लोक न्यू रिजिमनी रिटर्न भरायला सुरुवात केली, तर त्याची आपोआप नॅचरल डेथ होऊ देणं हे सरकारला अपेक्षित आहे की एकदा 90-95% लोकांनी न्यू रिजिम भरला किंवा इथे ओल्ड रिजिमची नॅचरल डेथ होऊ द्यायची, असं काही डोक्यात आहे. कारण फायनान्स सेक्रेटरी त्यांच्या मुलाखतीवर वाचल्या तर ते सांगता की नाही आम्हाला ओल्ड टॅक्स रिजिम ठेवायचं आहे म्हणून, तर ते क्लिअर नाही. दुसरं, रेल्वे आणि फायनान्स बजेट. पूर्वी रेल्वे बजेट सेपरेट होतं, ते फायनान्स एकत्र केलं दोन्ही बजेट्स, आणि साधारणपणे दरवर्षी रेल्वे बजेटवरती काही ना काहीतरी सांगितलेलं असायचं अर्थमंत्र्यांनी. तर ह्यावेळेस त्यांनी रेल्वे बजेट आणि रेल्वेचा एकूण सगळा इन्व्हेस्टमेंट आणि एक्सपेंडिचर याच्याकडे थोडंसं निग्लेक्ट केलं का असं एक वाटतं. तेवढे दूर अशी अपेक्षा आहे. पहिलं न्यू रिजिम आणि ओल्ड रिजिम ऑफ टॅक्स असेसमेंट किंवा टॅक्स प्रोसिजर. मित्रांनो, बदल करायचा आणि इतक्या मोठ्या देशात बदल करायचा हे थोडंसं अवघड असतं, त्याची रिॲक्शन येते. आणि आत्ता तर आपल्याकडे पॉलिटिकल सिच्युएशन अशी आहे की सरकारने काही केलं की त्याच्यावर झोड उठवली जाते. हे कुठलंही सरकार असलं तरी हे होतं, म्हणजे याच्यात काही आत्ताच्या सरकारवर झोड उठते असं नाही आहे. त्यामुळे कुठलाही बदल करताना तो लोकांच्या पचनी पडेल, लोकांना स्वीकारार्ह होईल अशा पद्धतीने केला तर जरा आरडाओरड कमी होते. एक भाग हा आहे. आणि दुसरा भाग काय आहे, म्हणजे आता तुम्ही फायनान्स क्षेत्रामध्येच आहात म्हणून थोडा तपशिलात सांगतो. ATC खालच्या काही गुंतवणुका अशा होत्या की ज्या दीर्घकाळासाठी चालणार आहेत आणि त्यांना सरकारने काही कमिटमेंट दिलेली होती. उदाहरणार्थ LIC असेल, PPF असेल. ती कमिटमेंट आहे की तुम्ही आज LICची पॉलिसी घ्या, तुम्हाला ATC खाली डिडक्शन मिळेल. आता मी समजा मागच्याच वर्षी ती पॉलिसी घेतली आणि यावर्षी तुम्ही ते काढून टाकलं तर अशा पॉलिसी होल्डरची ओरडाआरड सुरूच होणार ना. मग मी कशासाठी पॉलिसी काढली? मला ATC खाली डिडक्शन होतं म्हणून काढली आणि तुम्ही एकाएकी ती डिडक्शन रद्द करून टाकलं, प्रोव्हिजन काढून टाकलं. तर त्यांना काही अवधी पण मिळाला पाहिजे आणि इतर जे कोणी नवीन असे वजावाटी घेण्याच्या दृष्टीने गुंतवणुका करायला लागतील त्यांना एक हिंट पण मिळाली पाहिजे की बाबा रे, हे न्यू रिजिम आहे, हे ओल्ड रिजिम आहे. आता तू जरा कम्पेअर कर, तुझ्याच लक्षात येईल की न्यू रिजिम फायद्याचं होत चाललं आहे हळूहळू. तेव्हा जुन्या रिजिममध्ये राहायचं की नाही राहायचं याचा तू विचार कर. आता याच्यासाठी थोडा अवधी देण्याची आवश्यकता प्रॅक्टिकली आहे असं माझं मत आहे. दुसरी एक गोष्ट अशी आहे की आता जो नवीन कायदा येणार आहे, मला वाटतं त्याच्यात या 2 रिजिम्स राहणारच नाही. कायदा आला की एकच रिजिम राहील आणि तो 8 दिवसात येतोय. कदाचित तो पास व्हायला, लागू व्हायला 1-2 वर्ष जातील, पण तोपर्यंत हे ओल्ड रिजिम न्यू रिजिम चालू राहील. तरतुदीच अशा येतील की ज्या योगे लोकांना एक आणि तो म्हणजे नवीन रिजिम स्वीकारणं हे फायद्याचं आहे असं वाटायला लागेल. त्यामुळे हा विषय पहिल्या प्रश्नाचा. दुसरा प्रश्न रेल्वेबद्दलचा होता.
रेल्वे बजेटबद्दल आता काही फार स्पष्टपणे अर्थसंकल्पात भाषणात आलेलं नाही. मी वारंवार एक गोष्ट माझ्या बोलण्यात सांगत असतो की भाषण म्हणजे अर्थसंकल्प नाही. हे मी अनेक वेळा सांगितलं आहे. आणि त्याला एक उदाहरण पण मी देत असतो सारखं, की तुमच्याकडे कोणी पाहुणा आला तर तुमच्याकडे जरा चांगली डिश बाहेर काढली जाते. आपण जी रोज वापरतो ती नाही, चांगला चमचा बाहेर काढला जातो. ते पोहे नीट आपण घरी रोज खाताना काय त्याच्यावर खोबरं कोथिंबीर वगैरे टाकत असू असं नाही, पण ते टाकलं जातं. एक लिंबाची फोड बाजूला दिली जाते आणि चमचा देऊन ट्रेमध्ये तो तुमच्यासमोर ठेवून दिला जातो. अर्थसंकल्प हा त्या पोह्यांसारखा आहे. तुम्हाला दाखवायसाठी, तुम्हाला खुश करण्यासाठी, जनतेला जे चांगलं आहे ते अर्थसंकल्पाच्या भाषणात येतं. ज्याच्याबद्दल काहीतरी थोडी अडचण निर्माण होईल असं जे असतं ते अर्थसंकल्पाच्या भाषणात येत नाही. म्हणजे अर्थसंकल्पात नाही असं नाही. अर्थसंकल्प हे फार मोठं डॉक्युमेंट आहे. हजारो पानाचं डॉक्युमेंट आहे. ज्यांना उत्सुकता असेल, कारण माझ्या नशिबाने इथे बऱ्यापैकी कमी वयाची मंडळी येतात आणि प्रश्नोत्तराला सुद्धा थांबतात. नाही तर सामान्यपणे भाषण झालं की जायला मोकळी घ्या असं वाटतं, कारण प्रश्नही तसे दर्जेदार असतात. तुम्ही वेबसाईटवर जा, www.indiabudget.nic.in या वेबसाईटवर जा. तिथे तुम्हाला आत्तापर्यंतची सगळी बजेट स्पीचेस, बजेट ॲट ए ग्लान्स, रेव्हेन्यू बजेट, एक्सपेंडिचर बजेट, सगळी बजेटची डॉक्युमेंट्स ही तिथे उपलब्ध आहेत. माझी विनंती सगळ्यांना अशी राहील की बजेट स्पीच म्हणजे बजेट नाही हे डोक्यात पक्कं करून घ्या. आधी आपल्याला काही चांगल्या गोष्टी ज्या आहेत अर्थसंकल्पातल्या त्या बजेट स्पीचमध्ये येतात आणि सरकारचं दिशा काय आहे विचार करण्याची ती आपल्याला त्या बजेट स्पीचमधनं समजते. एवढा त्या बजेट स्पीचचा उपयोग आपल्यासाठी आहे. ज्यांना तपशिलात जाऊन अभ्यास करायचा आहे, आता रेल्वे संकल्पात काय दिलं आहे, जसं यांनी डिफेन्समध्ये विचारलं काय दिलं आहे, हे आपल्याला जोपर्यंत डिफेन्स बजेट बघत नाही आपण तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. ढोबळमानाने काय करेल, डिफेन्सला किती अलोकेशन केलं आहे, रेल्वेला किती अलोकेशन केलं आहे हे कळेल, पण त्यातलं किती वेगवेगळ्या पार्ट्सना दिलं आहे हे आपल्याला ह्या बजेट स्पीचमध्ये कळणार नाही. आणि मला असं वाटतं की अशा तपशिलात जाण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांना वेबसाईट शासनाने उपलब्ध करून दिली आहे, तिथे आपण जाऊ शकतो आणि माहिती घेऊ शकतो. बहुत बहुत शुक्रिया सर, मेरी तरफ से और तमाम दर्शक तरफ से भी मैं आपका शुक्रिया अदा करता हूँ. थोड़ा दूर रखिए, आप फोन थोड़ा दूर रखिए. मेरा सवाल ये है संक्षेप में, मैंने आपका जो बजट पे जो भाषण सुना काफ़ी प्रभावित लगा, अच्छा लगा. सरकार जो है वो हम किसानों के लिए जो है खाली एक लॉलीपॉप देती है, आश्वासन देती है. इस माइक के अंदर जो है बैटरी कमज़ोर होगा, मैं चाहूँगा कि इसका माईकचं जे बटन आहे त्याच्यावर तुमचा हात ठेवू नका. ठीक है, मैं आ जा रहा हूँ. हाँ, हम संक्षेप में मेरा सवाल सिर्फ ये है सर आपसे, काफ़ी अच्छा लगा आपका भाषण जो सुना, बजट पे बहुत काफ़ी संक्षेप में जो जानकारी थी काफ़ी प्रभावित लगा. मेरा संक्षेप में सवाल ये है कि किसानों के लिए जो है हमारी सरकार वो कुछ ज़्यादा कुछ कर नहीं पाती है, जबकि हमारा देश जो है वो कृषि प्रधान देश है. तो किसानों के लिए मैं चाहता हूँ कि कुछ विशेष छोड़ दिया जाए. उन्हें वक्त पर जो है खाद नहीं मिल पाता, अच्छे क्वालिटी के बीज नहीं मिल पाते, अगर मिलते भी हैं तो वो काफ़ी महंगे होते हैं. तो इस विषय पर थोड़ा मैं आपका राय जानना चाहूँगा कि किसानों के लिए हमारी सरकार जो है वो क्या कर रही है. थैंक यू वेरी मच सर. मेरी तरफ से आपको थैंक्स, क्योंकि आपने मेरे भाषण के बारे में जो भी कुछ अच्छे शब्द कहे इसके लिए थैंक्स. अभी जो आपका सवाल है किसानों के लिए कुछ नहीं करते हैं, मुझे लगता है कम से कम 20 मिनट में किसानों के लिए क्या वो बोल रहा था, कम से कम 20 मिनट. वो सामने घड़ी रखी है, मैं बीच बीच में उधर देखता था.
क्या किया है, जैसा आपने बोला अच्छे क्वालिटी का सीड्स नहीं मिलता है, उसका भी जिक्र मैंने यहाँ किया। एक मिशन लगाया है। आपने कहा कि यूरिया या फर्टिलाइजर्स अच्छे नहीं मिलते, उसके लिए एक प्लांट 12.5 लाख टन का असम में लगाने का इसमें प्रावधान किया है। किसान के लिए क्रेडिट कार्ड दिया है, उसकी मर्यादा भी बढ़ा दी है। किसान के लिए इंश्योरेंस दिया है। मुझे लगता है यदि आपने एक लिस्ट बनवाई किसानों के लिए क्या किया है, तो आपकी लिस्ट वो कम से कम 1 पन्ने से ज़्यादा हो जाएगी। होता क्या है, हम जब देखते हैं तो हमारी दृष्टि या नज़रिया ऐसा होता है, दिया है मतलब हमारे जेब में कुछ आया है क्या। दिया है मतलब किसान का स्वास्थ्य और खेती का स्वास्थ्य अच्छा हो, इसलिए शासन ने कुछ किया है क्या। किसान को दिया है मतलब क्या, लोन वेवर किया, उसका कर्जा माफ कर दिया कि लोग मानते हैं कि किसान के लिए कुछ किया। दिस इज वन पार्ट ऑफ इट एंड दिस इज वेरी टेम्पररी, हैविंग ए वेरी शॉर्ट टर्म इफेक्ट ऑन द इकोनॉमी। हमको यदि किसान को अच्छा करना है, हमको यदि खेती को अच्छा करना है, तो लॉन्ग टर्म के लिए कुछ ना कुछ होना चाहिए ना। एक बार करके क्या होने वाला है। तो इसलिए प्रोडक्शन के लिए बीज और फर्टिलाइजर, जो माल तैयार होगा उसके विपणन के लिए आपने देखा होगा अभी ऑनलाइन मार्केट हो गया है। ट्रांसपोर्टेशन, स्टोरेज, 6 बातें हैं किसान की अच्छी स्थिति आने के लिए। उसके लिए जो हो रहा है वो देखना मुझे लगता है ज़रूरी है, और मुझे ऐसा लगता है कि मैंने उसके बारे में बहुत सारी बातें अभी बताई है। नमस्कार सर। सर, अलीकडचं आलेलं AIचं आव्हान आणि टॅरिफ वॉर याच्यामुळे आपण हळूहळू बेगर माय नेबर या सिच्युएशनकडे जात आहोत असं वाटतं का आपल्याला? आपल्या नेबरला गरीब करण्या इतकं अजून आपण मोठे नाही झालेलो, म्हणून आपली पॉलिसी, तुम्ही जो शब्द वापरला तो अर्थशास्त्रातला शब्द आहे। तुम्ही स्वतः अर्थशास्त्रात PhD आहात, बरीच वर्ष तुम्ही अर्थशास्त्र शिकवलं पण आहे, त्यामुळे अशा सगळ्या टर्म्स तुम्हाला माहिती आहेत। बेगर दाय नेबर असा शब्द त्यांनी वापरला, मी जरा ते माईकवर नीट ऐकू आलं नसलं तर सांगितलं। ही पॉलिसी काय असते, ही पॉलिसी नेहमी अशी असते की दुसऱ्याला लहान करा म्हणजे तुम्ही मोठे व्हाल। बेगर दाय नेबर, तुमच्या नेबरला बेगर करा म्हणजे तुम्ही चांगले आहात असं होईल। मला असं वाटतं भारताची आत्ताची तरी पॉलिसी ही जॉईन हँड्स विथ द नेबर आहे, नॉट बेगर दाय नेबर आहे। आपण मदत करतोय बघा, श्रीलंकेला प्रॉब्लेम आला आपण मदत केली, जिथे जिथे शेजारच्यांना प्रॉब्लेम येतो आपण मदत करतो। त्यामुळे दुसऱ्यांना कमी करून आपण मोठं व्हायचं आहे, ही आपली पॉलिसी निदान आत्ताच्या सरकारमध्ये तरी कुठेही दिसत नाही, आणि मला नाही वाटत आधीच्याही सरकारांमध्ये असा काही विचार असेल। तर आपण कोऑपरेटिव्ह एफर्ट्सनी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहोत। आपल्याला ताकद जेवढी आहे तेवढी आपण मदत करतो। भूतानला आपण मदत करतो, कितीतरी आपल्या आजूबाजूच्या देशांना आपण मदत करतोय, आणि ही काही चॅरिटी आहे 100% असंही समजण्याचं कारण नाही। आपण मदत करतोय याचाच अर्थ काय आहे, आपण त्यांच्याबरोबर ट्रेड वाढवतोय, आपण तिकडे इन्व्हेस्टमेंट करतोय। टेक द केस ऑफ भूतान, आपण त्यांना देतोय, तिथून वीज घेतोय। आपल्याला विजेचा एक चांगला सोर्स भूतानमधनं मिळालेला आहे। त्यामुळे आपला अर्थव्यवस्थेचा विकास करण्याचं आपलं धोरण हे असं पाश्चात्य विचारावर आधारित नसायला पाहिजे, ते सुदैवाने नाही पण आहे। बेगर दाय नेबर हे कोण करणार आहेत, त्यांना करू दे। आपल्याला सगळ्यांच्या विकासात आपला विकास, आणि असा जर विकास झाला तो चांगला स्थिर विकास वगैरे होऊ शकतो, असं धोरण आता दिसत आहे। नमस्कार।
मला 2 प्रश्न विचारायचे आहे. मी तुमच्यासारखा अर्थतज्ञ नाही, मी कॉमन माणूस आहे. मी पण अर्थतज्ञ नाही आहे. नाही मी समजतो. तर 2 गोष्टी आहेत. पहिले मला आठवतं मोदींचं सरकार आलं तेव्हा त्यांनी पहिलं एक धोरणात्मक घोषणा केली होती की याच्या पुढे कोणत्याही गोष्टी फुकट आणि सबसिडी आपण कमी कमी करत जाऊ. गेल्या 5 वर्षात मी बघतोय जी धान्याची सबसिडी आणि फ्री देण्याचं चालू झालेलं आहे त्याच्यामुळे क्रयशक्तीवर जो परिणाम होतोय त्याचा कुठेही याच्यात उल्लेख नाही. ही एक गोष्ट. मी आज शेतावर जेव्हा जातो माझी शेती बघायला तेव्हा शेतात मजूर मिळत नाही. या फुकट्या गोष्टी दिल्यामुळे ते म्हणजे बाकीचे काय प्रॉब्लेम आहेत ते वेगळे आहेत पण त्यांची मजुरी खूप वाढलेली आहे. त्याच्यामुळे ओव्हरऑल शेती करणं परवडत नाही आहे. एक. दुसरी गोष्ट की प्रोडक्टिव्हिटी ऑफ मनी ह्या टोटल फायनान्स बजेटमध्ये याचा कुठेही हा पॉईंट टच झालेला नाही. त्याच्यामुळे आपला किती पैसा वाया जातोय त्याचं कुठेही मोजमाप दिसत नाही. थँक्यू. कॉमन मॅन इतके चांगले प्रश्न विचारू शकतो. हे तर सगळ्यांनाच म्हणणं आहे की जेवढं फुकट दिलं जाईल तेवढं काम करायची इच्छा कमी होत जाते. हे सगळ्यांनाच मान्य आहे. ॲबिलिटी टू वर्क आणि विलिंगनेस टू वर्क या 2 गोष्टी असतात. ॲबिलिटी वाढवण्याचे खूप प्रयत्न चाललेत. स्किल डेव्हलपमेंट करा, एज्युकेशन करा, हेल्थ चांगली ठेवा, हे सगळे ॲबिलिटी टू वर्क वाढवण्याचे प्रयोग आहेत असं मी मानतो. विलिंगनेस टू वर्क याच्यासाठी काही झालं आहे का? दुर्दैवाने दिसत नाही. डायरेक्टली तरी काही दिसत नाही. आता तुम्ही जे फुकट धान्य हा शब्द एक वापरला, मला वाटतं त्याच्याबद्दल 1-2 मिनटं सांगायला पाहिजे. देवदत्तजी उभे आहेत हां, म्हणजे मला लवकर संपवायचं असं इनडायरेक्ट इंडिकेशन आहे. तर 1 मिनटात सांगतो. तुम्हाला माहिती असेल आपल्याकडे अन्नधान्य फार कमी होतं पूर्वी. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास 30 वर्ष अन्नधान्य फार कमी होतं. आयात करायला लागायचं. तुमच्या वयाच्या मंडळींना तर नक्की माहिती आहे की आपण अमेरिकेतनं PL 480 नावाचा करार केला आणि गहू आयात करत होतो. तो लाल गहू वगैरे यायचा आपल्याकडे. इतकी अन्नधान्याची वाईट परिस्थिती आपल्याकडे होती. पुढे ग्रीन रिव्होल्युशन आलं, आपण बरेच प्रयोग केले आणि त्यातनं अन्नधान्याचं उत्पादन आता इतकं वाढलं की आपण एक्सपोर्टर झालेलो आहोत. आणि हे अन्नधान्य उत्पन्न झाल्यानंतर असा मग स्वाभाविकपणे सरकारकडे लोकांची मागणी सुरू झाली की याला बाजार नाही मिळत तर सरकारने खरेदी करावं, याला अमुक रेट मिळत नाही तर सरकारने रेट द्यावा. म्हणून मग मिनिमम सपोर्ट प्राईस आलं, शासनाची खरेदी आली, या गोष्टी येत गेल्या. आणि त्या इतक्या वाढत गेल्या की आपल्याकडे असणाऱ्या स्टोरेजचा कपॅसिटीच्या पलीकडे खरेदी व्हायला लागल्या. त्यामुळे कपॅसिटी नाही पण खरेदी तर करणं भाग आहे. मग ती केलेली खरेदी काय करायची तर ती कुठेतरी स्टोअर करायची, उघड्यावर स्टोअर करायची आणि मग ती पावसामध्ये उन्हामध्ये मोकळ्यावर राहिल्यामुळे खराब होऊन जायची. हे आपण अनेक फोटोज लेख ह्याच्यातनं ऐकलंय, वाचलंय, पाहिलंय. सुप्रीम कोर्टात हे मॅटर गेलं होतं काही वर्षापूर्वी की हे वाया जातंय अन्न, तर शासनाने त्याचा काहीतरी उपयोग करावा. सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की हे फुकट वाटा आपण वाया घालवू नका. त्यावेळेचे कोण कृषी मंत्री होते यांचं नाव मी सांगण्याची आवश्यकता नाही कारण पुन्हा त्याला पॉलिटिकल रंग येईल. पण त्यांनी सुद्धा इन स्पाईट ऑफ डिसिजन बाय सुप्रीम कोर्ट फुकट धान्य वाटलं नाही आणि अन्न सोडू दिलं, वाया जाऊ दिलं. अशा परिस्थितीत कोविड आल्यानंतर आम्हाला जर आमची प्रजा वाचवायची असेल तर फुकट अन्न दिलं तर मला वाटतं काही चूक केली सरकारने असं नाही. लोकांना फुकट पैसे वाटण्याच्या ऐवजी फुकट अन्न दिलं, याच्यात दोन्ही गोष्टी साधल्या. लोकांना मदत पण झाली आणि फुकट वाया जाणारं अन्न हे सुद्धा वाचलं. ही आता कंटिन्यू ठेवायला पाहिजे की नाही याच्यावर वाद असू शकतो. आता याची निर्यात करून आपल्याला उत्पन्न मिळवता येईल की नाही वगैरे या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील, त्याच्यावर विचार करावा लागेल आणि एक काहीतरी भूमिका त्या संदर्भात घ्यावी लागेल. ती अजून घेतलेली दिसत नाही याच्याशी मी सहमत आहे. ती लवकरात लवकर घेतली पाहिजे हेही बरोबर आहे. त्याच जोडीला फुकट काही काही गोष्टी मिळायला लागल्यामुळे जसं की दुर्दैवाने मनरेगासारखी योजना असेल
योजना चांगली आहे, जसं मी आत्ता म्हटलं अन्नधान्य वाटप योजना चांगली आहे, पण त्याच्या एकूण झालेल्या परिणाम मात्र फारसे चांगले राहत नाहीत. तसंच मनरेगाबद्दल झालं, लोकांना रोजगार मिळावा म्हणून ही सुरू केली, पण त्याच्यात ज्या काही इतर गोष्टी आल्या त्यामुळे लोकांना पैसा मिळायला लागला पण काम करायची इच्छा राहिली नाही. तर ह्या दृष्टीने विचार होण्याची आवश्यकता आहे. पण वेलफेअर स्टेट ही जर शासनाची एक भूमिका असेल, मी सांगतो शासनाच्या 3 भूमिका आहेत, एक पोलीस स्टेट आहे, एक डेव्हलपमेंट स्टेट आहे आणि एक वेलफेअर स्टेट आहे. आपल्यासारख्या लोकशाही देशामध्ये कधी कधी हे डेव्हलपमेंट स्टेटपेक्षा वेलफेअर स्टेट हवी होतं आणि त्या वेलफेअर स्टेटसाठी पॉलिटिकल कंपल्शन्समुळे का होईना पण अशा काही योजना आणाव्या लागतात. या योजना कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी त्या आणाव्याच लागतात आणि आणाव्याच लागणार आहेत. फक्त एवढंच आहे की त्या योजनांचा लाभ निदान लाभार्थींपर्यंत पोहोचला जाईल एवढं तरी ह्या सरकारने बघायला सुरुवात केली आहे. मला वाटतं तेवढाच एक पॉझिटिव्ह भाग आपल्याला या सगळ्या संदर्भामध्ये दिसतो आहे. थांबूया का?